नमस्कार मंडळी, राज्याच्या राजकारणामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच 10 जागांसाठी राज्यामध्ये निवडणूक लागणार आहेत व यासाठी सगळ्याच पक्षांची जय्यत तयारी देखील सुरू आहेत. म्हणजे 12 मे रोजी ही निवडणूक होणार आहेत. या दिवशी सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे व याच दिवशी निकाल देखील जाहीर होणार आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 व महाविकास आघाडी 1 अशा जागा मिळणार आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत. अशातच आता काँग्रेसने एक मोठं विधान केलं आहे आणि हे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना संधी मिळणार आहेत असं बोललं जात आहे. याबाबत आता विजय वडेट्टीवार असं म्हणाले की जर उद्धव ठाकरे विधान परिषदेवरती जात असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण समर्थन आहे. परंतु पुढे राज्यसभा देखील येणार आहे, त्यामुळे चर्चा व्हायला पाहिजे. उद्धव साहेब जात असेल आमचा पाठिंबा, परंतु ते जर जात नसेल तर ती जागा आमच्या वाट्याला आली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण आमच्या महाविकास आघाडीमध्ये समन्वय राहिला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे कालच आमचे प्रदेशाध्यक्ष व काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली आहे असं देखील विजय वडेट्टीवार असं म्हणाले. तसेच काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली व ते म्हणाले की उद्धव ठाकरे जात असेल तर काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा आहे, हे आपण सगळे बघत आहोत. म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आमच्यामध्ये चर्चा झाली, संवाद झाला आणि त्यानंतर विधान परिषदेवरती देखील आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन चर्चा करणार आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरे जाणार असेल तर या गोष्टीचा आम्हाला आनंदच आहे आणि पूर्णपणे पाठिंबा आहे असं देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.